दरम्यान या संपाचे परिणाम राज्यातल्या बळीराजावर देखील होतोय। शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला माल ट्रक चालक भरत नसल्याने शेतकरी सुद्धा चिंतेत पडलेत। बार्शीतल्या कुसळम गावामध्ये अनेक शेतकरी बोराची शेती करतात। कुसळम गावातील ही बोरं मध्य प्रदेश, राजस्थान, कोलकातापर्यंत जातात। मात्र वाहन चालकांनी संप पुकारल्यामुळे चालक शेतातील बोरं गाडीमध्ये भरण्यास तयार नाहीये। त्यामुळे पिकलेली बोरं शेतामध्ये पडू नयेत। ही बोरं 1-2 दिवसात खराब होतात। जर हीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होईल अशी भीती कुसळम गावातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ट्रान्सपोर्टचा संप असल्यामुळे व्यापाऱ्यांनी बोरं भरणं सध्या तरी बंद केलेलं आहे। बोरं अशीच शेतात प्रत्येकाच्या पडून आहेत सध्या तरी, आणि बोराला खूप कमी मार्केट होतं। बोरं लाल झाल्यानंतर बोरं 1-2 दिवस व्यवस्थित राहतात, त्यानंतर लाल झाल्यानंतर खूप भाव कमी येतो। जर असं प्रत्येक गावचा विचार केला तर लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान आहे। सरकारने लवकर तोडगा काढून संप मिटवून ट्रान्सपोर्ट सुरू करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।